सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर हल्लाबोल केलाय। राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी नाही तर खासदारकीसाठी लढत होते असं खोत म्हणाले। त्यांनी जयंत पाटील बंटी पाटलांना गुलाम असल्याचं लिहून दिलं होतं असं या ठिकाणी खोतांनी म्हटलेलं आहे। तर सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर घणाघात केलाय। धैर्यशील मानेंचे आभार कार्यक्रमामध्ये सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर हा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं आहे। तर राजू शेट्टी हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले होते, मात्र त्यांचा पराभव झालाय। आता त्यानंतर या ठिकाणी सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर हल्लाबोल केल्याचं दिसतंय। जो माणूस म्हणत होता मी अपक्ष राहणार आहे, मी कुणाच्याच आघाडीत जाणार नाही, मी शेतकऱ्यासाठी लढतोया आणि शेतकऱ्याचा उमेदवार आहे, त्या माणसानं महाविकास आघाडीला जयंत पाटील साहेबांना बंटी पाटलाला नेऊन दिलं तर की मी तुमचाच गुलाम राहणार आहे, फक्त आता मला नुसता पाठिंबा द्या आणि शेतकऱ्यांना सांगतो यांच्या विरोधात लढायचं आहे, म्हणजे त्यानं उघड बोलला। आणि म्हणून निश्चितपणानं राजू शेट्टी हा शेतकऱ्यासाठी लढत नव्हता तर हा खासदारकीसाठी लढत होता, हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्याला शेतकऱ्याचा काही देणा गेला नव्हता।